स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय. रोड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती. तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोळा गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, घरांचे नुकसान. तर भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. गुजरातमध्ये बडोदा आनंदला जाणारा म्हैसागर नदीवरचा पूल तुटून काही वाहन नदीत कोसळली. 10 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत. मुंबईत विना अनुदानाने शिक्षकांचा शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा. शरद पवारांचं सरकारला आवाहन. तर आंदोलक शिक्षकांची अवस्था. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे फडणवीसांचा आरोप. गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा. कामगारांना मुंबईतच घर द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची हजेरी. आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळा आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण. तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती, विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सल्ला. मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा, आमदार अनिल परब यांची मागणी. कारवाई संदर्भात सभापती निर्णय घेतील. मारहाण करणं चुकीचं, फडणवीस आणि शिंदेंची प्रतिक्रिया. संतोष गायकवाडांनी केलेली मारहाण ही शिवसेना स्टाईल नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची एफडीए कडून तपासणी. धान्य आणि तेलाचे सॅम्पल सील करून पाठवले. स्टोअर रूमचं ऑडिटीकरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे आणि यांच्या आमदार सुनील प्रभूंची त्यांनी घेतली सांत्वनपर भेट. काही दिवसांपूर्वी सुनील प्रभूंच्या वडिलांचं निधन झाल्यानं शिंदे सुनील प्रभूंच्या भेटीला. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.